500 मीटर लांब आणि ताशी 60 किमी वेगाने धावणारी आगगाडी एका खांबाला किती वेळात ओलांडेल असा प्रश्न विचारलेला आहे। आता हे गणित करताना सुरुवातीला एकके समान करून घ्यायची। इथे किलोमीटर म्हटलेलं आहे, इथं मीटर म्हटलेलं आहे। आता सुरुवातीला ताशीचं सेकंदात रूपांतर करून घ्यायचं। आता एक मिनिट बरोबर किती सेकंद, 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, म्हणून एका मिनिटात किती सेकंद असतात, तर एका मिनिटात 60 सेकंद असतात। म्हणजे 60 मिनिट आणि गुणिले 60 सेकंद बरोबर किती झाले, 3600 सेकंद झाले। 3600 सेकंद झाले। हे सेकंदात रूपांतर झालं, त्यानंतर किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करायचं। 1 किलोमीटर बरोबर किती झाले, 1000 मीटर झाले। 1000 मीटर झाले, म्हणून 60 किमी म्हटलेलं आहे। 60 गुणिले 1000 तर किती झाले, 60,000 मीटर झाले। 60,000 मीटर झाले। आता ही एककेत रूपांतर झालेली आहे। आता पुढे कसं करायचं ते बघा। इथे सेकंद लिहून घ्यायचे आणि इकडे मीटर लिहून घ्यायचे। आता सेकंद किती झालेले आहेत एका तासाचे, 3600 सेकंद झालेले आहेत आणि 60 किमीचे किती झालेले आहेत, 60,000 मीटर झालेले आहेत। आता बघा पुढे 500 मीटर म्हटलेलं आहे, तर 500 मीटर कुठे लिहायचं, तर मीटर खाली लिहायचं। हे महत्वाचं लक्षात ठेवायचं, जे ते एकक ज्या त्या एककाखाली गेलं पाहिजे, मीटर खाली मीटर आणि सेकंदाखाली सेकंद आलं पाहिजे, तर गणित बरोबर येणार। झालं। आता याला तिरकस गुणाकार करायचा, 3600 गुणिले 500 भागिले 60,000। आता हे भागाकारात आहेत, आता हे शून्य घालवायचे। 1 ला हा गेला, याला आ गेला, याला हा गेला, याला हा गेला। आता 6 एक्के 6, 6 6 36 झाले। आता 6 गुणिले 5 राहिले फक्त, 6 गुणिले 5 बरोबर किती झाले, 30 सेकंद झाले। 30 सेकंद झाले, म्हणजे एका खांबाला किती वेळात ओलांडेल, तर 30 सेकंदात ओलांडेल। हा आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं।